शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार, मी नीला अभ्यंकर. विवेक वैराग्य निरूपण 12व्या दशकावरती आज माझे विचार सांगणार आहे. गेले 2 महिने समर्थांच्या दासबोधाचा आपण अभ्यास करीत आहोत. मंडालेच्या तुरुंगात टिळक गीता रहस्य लिहिताना त्यांनी अनेक संदर्भ ग्रंथ मागितले होते, पण 54 वेळा त्यांनी दासबोध मागवल्याने इंग्रजांनाही कळेना की या ग्रंथामध्ये एवढं काय लिहिलंय. म्हणून त्यांनी पण त्या वेळेला त्या दासबोधाचा थोडा अभ्यास केला. थंडावलेल्या संप्रदायाला नवचैतन्य द्यायचं काम आजच्या काळातले 2 महापुरुषांनी केले. ते म्हणजे धुळ्याचे शंकर श्रीकृष्ण देव आणि दुसरे म्हणजे श्रीधर स्वामी आणि तिसरे म्हणजे माझे गुरु अण्णाभाऊ कालगावकर. काँग्रेसचा पुढारी कार्यकर्ता कसा असावा यासाठी गोपाळकृष्ण गोखल्यांनी दासबोधातील महंतांची निस्पृहाची लक्षणांचा अभ्यास केला होता. आचार्य विनोबा भावेंनी दासबोधाला व्यवहार ज्ञानकोश म्हटले आहे. यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये असताना दासबोधातले 2 समास नित्यनेमाने वाचायचे. अटल बिहारी वाजपेयींनी आणीबाणीच्या काळात दासबोध वाचला आणि म्हणाले, मी हा ग्रंथ जर अगोदर वाचला असता तर राजकारणात इतक्या चुका मी केल्या नसता. डॉक्टर हेडगेवारांनी संघाची स्थापना करायच्या पूर्वी टिळकांच्या सांगण्याप्रमाणे ते गडावर गेले आणि समर्थांचे आशीर्वाद घेऊन मग संघाची स्थापना केली. स्वतः महात्मा गांधी म्हणाले होते की समर्थांनी संघटना कशी करावी, संघटक कसा असावा यासाठी दासबोध सगळ्यांनी वाचावा. स्वामी विवेकानंदांनी समर्थांची अंतरस्थिती ओळखली आहे. ते म्हणतात, या महापुरुषांनी 12 वर्ष टाकवीला तपश्चर्या करून मनाची अशी एक अवस्था प्राप्त करून घेतली की गिरीकंदरात राहत असे तेव्हा ते आत्मस्थ असत, पण जेव्हा समाजात मिसळायचे तेव्हा भाज्या कशा चिरायच्या, कपडे कसे धुवायचे, वाळत कसे घालायचे, विटा कशा भाजायच्या इत्यादी बारीक सारीक गोष्टी पण ते लिहितात. पुढे ते म्हणतात की अध्यात्मातील अंतर्मुखतेचा उत्तर ध्रुव आणि समाजनिष्ठ बहिर्मुखतेचा दक्षिण ध्रुव याचा सुमधुर सुंदर संचलन स्वामींच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळतं. खरंच विवेकानंदही त्याचप्रमाणे होते, कारण योगी ओळखावा योगेश्वरे तर ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे हेच खरे. आपण किती भाग्यवान अशा या महापुरुषाचा दासबोधाचा अभ्यास सध्या आपण करत आहोत. पहिला समास विमल लक्षण. पहिली ओवी सर्वांच्या परिचयाची आणखी लाडकी आहे. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. आधीचा अर्थ न कळल्याने लोक म्हणतात, तुमच्या समर्थांनी प्रपंच करायला सांगितलंय ना. अहो, पण आधी म्हणजे काय? आधी म्हणजे दिवसाच्या आधी किंवा जीवनाच्या आधी. लोक 60 वर्षापर्यंत नेट लावून प्रपंच करतात आणि म्हणून समर्थांनी आपल्याला एक दिनचर्या सांगितली. प्रातःकाळी लवकर उठावं, आपला कामधंदा व्यवस्थित करावा, मग दुपारी अध्यात्म वाचन श्रवण मनन करावं. म्हणून समर्थ म्हणतायत, प्रपंच सांडून परमार्थ कराल तेणे तुम्ही कष्टी व्हाल. प्रपंच परमार्थ चालवाल तरी तुम्ही विवेकी. प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायला, मग तया करंट्याला परमार्थ कैसा. म्हणून समन्वय हवा. प्रपंच परमार्थ दोन्ही सावधानतेनेच दक्षतेने करावे लागतील. पहा, प्रपंचामध्ये आणि परमार्थामध्ये जे गुण आहे ते दोन्ही ठिकाणी सारखेच लागतात. कोणतीही गोष्ट करण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत. एक सावधानता, दुसरं म्हणजे माणसाची पारख आणि तिसरं म्हणजे प्लॅनिंग, चालना किंवा प्लॅनिंग. बघा, कोणतेही काम करण्याच्या पूर्वी प्लॅनिंग फार महत्त्वाचं आहे. अगदी स्वयंपाक करताना सुद्धा आपल्याला नियोजन रोज तर करावंच लागतं. दीर्घ सूचना. मी जे आज वागतो आहे त्याचे पुढे काय परिणाम होणार याचा विचार आज जे मी पेरतो तेच उद्या उगवणार. आपण पेरलेलेच आपण विसरतो. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी जे पेरले तेच काही वर्षांनी रणांगणावर उगवलं. आपल्या प्रपंचातील बरीचशी दुःख संघर्ष बऱ्याचशा त्या सगळ्या मीच पेरून ठेवलेल्या असतात आणि मग त्याचा परिणाम तुम्हाला भोगावाच लागणार.
तिसरं जे आहे ते समाजातील शहाणे शोधावेत, त्यांच्यातील गुण घ्यावेत आणि अवगुण त्यागावेत. जे गुण प्रपंचात लागतात तेच कसे परमार्थात उपयोगी पडतात ते सर्व काही या समासात सांगितले. म्हणून 18वी ओवी जी आहे, मनुष्य पारखू राहेना आणि कोणाचे मन तोडीना, मनुष्य मात्र अनुमानाना आणून पाहे अशी आहे. समाजात वावरणारा आदर्श गृहस्थाश्रमी अनेकांच्या सुखी संसाराचा आधार स्तंभ होतो. 11वी जी ओवी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. परनाळी पाहून उचले, जीवसृष्टी विवेक चाले आणि पुरुष होऊन भ्रमले त्याचे काय म्हणावे. एक पानावरची लहानशी जी असते अळी ती किती शहाणी असते. पुढचा पाय पक्का केल्याशिवाय मागचा पाय सोडत नाही. पण आपण मात्र काय करतो, भूलभुलयामध्ये अडकतो. म्हणून समर्थाने आपल्याला जागं केलंय. दुसरा समाज जो आहे प्रत्यय निरूपण. प्रत्येकाला असं वाटतं की बरं खावं, बरं असावं, बरं ल्यावं, मनासारखं व्हावं, पण नेहमी तसं काही होत नाही. याचं कारण समर्थ म्हणतात की अचूक यत्न नाही हे सांगतात. यासाठी माणसानं सतत आत्मचिंतन करावं. समर्थ इथे प्रयत्नवाद सांगतायत. प्रारब्धापेक्षा प्रयत्नाला जास्त महत्त्व आहे. लोकसंग्रह करताना काय काळजी घ्यायला हवी हे या समासात समर्थ सांगतायत. बरे खावे, बरे जेवावे, बरे यावे, बरे नेसावे, मनासारखे असावे, सकळ काही अशी सगळ्यांची काय असते तर भावना असते. जनी जनार्दन शब्द वापरून समाजरूपी परमेश्वराची पूजा समर्थाने करायला सांगितली आहे. लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे वाटत असेल तर त्यांच्यासाठी आपल्याला झिजावं लागतं. जोपर्यंत चंदन झिजत नाही तोपर्यंत सुवास येत नाही. म्हणून 17व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतायत, जवरी चंदन झिजेना तव तो सुगंध कळेना, चंदन आणि वृक्ष नाना सगट होती. आणि म्हणून आपल्यातले चांगले गुण इतरांना दिसले की लोक जमतात. बोले पैसा चाले त्याची वंदना पावले, त्याची वंदावी पावले. ज्याचे बोलणे चालणे खरे असते त्याला सर्व जण मान देतात. सर्वांना राजी राखण्यासाठी समर्थ इथे काही आपल्याला हिंट्स देत आहेत. जे पेराल ते उगवे. मग कोणाच्या वर्मावर बोट ठेवू नये, चुका दाखवू नये, क्षमा करायला शिकलं पाहिजे. नवीन सून जर घरात आली की सारख्या तिच्या चुका काढू नयेत. समजा आता भाजीत मीठ कमी पडले, म्हणावं अगं बरं झालं, म्हातारपणी मीठ जास्त खायला नकोच. अशा प्रकारे आपण तिला काय करावं, कारण आज जर आपण चांगलं वागलो तर म्हातारपणी ती आपल्याशी चांगली वागेल. समाजात आपली प्रतिमा उभी करण्यासाठी दीर्घकाळ सोसावं लागतं. एखाद्याशी पटत नसेल तर तिथे न राहता ते स्थळ निघून जावं सोडून. हे जग सोडून कधीतरी जायचं आहे हे भान ठेवावं आणि सर्वांशी प्रेमाने वागावं. म्हणून समर्थ म्हणतायत 28मध्ये, बरे करिता बरे होते हे तो प्रत्ययास येते, आता पुढे सांगावे ते कोणास काय. म्हणून हरिकथा निरूपण, बरेपण राजकारण, प्रसंग पाहिल्या वेळनं सकळ खोटे. आणि म्हणून नेहमी सगळ्यांची प्रेमानेच वागावं. दवाखान्यामध्ये एखाद्याला भेटायला जायचं आणि त्याच्याशी हा गेला तो गेला, हा दगावला, ह्या ज्या गोष्टी करत बसाल तर तो बिचारा आणखीन काही डिप्रेशनमध्ये जाईल. आणि म्हणून प्रसंगावधान ठेवूनच माणसांनी नेहमी सगळ्यांशी बोललं पाहिजे असं या दुसऱ्या समासामध्ये आपल्याला समर्थ सांगतायत. तिसरा जो समास आहे हा भक्त निरूपण. भक्त कसा असावा ह्याचं एक उदाहरण सांगते. आपण ऐकणाऱ्या सगळ्या स्त्रियाच आहोत म्हणून स्त्री भक्ताचं एक उदाहरण सांगते. बहुतेक तुम्ही यांच्याबद्दल ऐकलं नसेल असं मला वाटते. प्रव्राजिका भारती प्राणा या श्री शारदा मातांच्या आंतरशिष्या सेविका होत्या. अनेक वर्ष त्यांना माताजींचा सहवास लाभला होता. त्यांच्या जन्माचे नाव 1894 साली त्यांचा जन्म झाला. त्यांचं नाव होतं पारुल. पुढे त्या सरला म्हणून मोठ्या झाल्या. किती भाग्यवान, त्यांना माताजींकडून दीक्षा मिळाली. लग्न केलं पण तिथे त्या रमल्याच नाहीत. 1954 साली शारदा मठाची स्थापना केली व त्या प्रथम अध्यक्षा झाल्या. 19 वर्ष हे पद त्यांनी भूषवलं. त्यावेळी त्यांनी अनेक संन्यासिनी, ब्रह्मचारिणी, असंख्य भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन केलं. भगिनी निवेदितांसारख्या विद्याप्रेमी, समर्पित आणि आदर्श स्त्रींकडून त्यांना विद्यादान मिळालं. स्वतः माताजींकडून त्यांना आध्यात्मिक जीवनाचं शिक्षण मिळालं. 1927 ते 54 ह्या दीर्घ काळात काशीला एकांतवासामध्ये त्यांनी अध्यात्म साधना केली. अत्यंत शांत, निर्लोभी, सरळ स्वभावाच्या, सर्वांवर प्रेम करणाऱ्या अशा ह्या भारती प्राण्या होत्या. जे समर्थ आहेत त्यांना आपोआपच सगळं काही मिळतं. तेच फुलं पण उमलवूही शकतात असं रवींद्रनाथ टागोरांनी एका ठिकाणी म्हटलंय. त्यांच्या जीवनामध्ये हेच सगळं आपल्याला दिसून येतं. त्यांच्याजवळ गेल्यावर परत उठून जावं असं वाटतच नाही असे सर्व भक्तगण त्यांच्याबद्दल म्हणायचे. 1973 साली समाधीस्थ झाल्या.
म्हणजे ह्या आजच्या काळातही अनेकींनी त्यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि ह्या भारतीय प्राणांनी माताजींना पाहिलं म्हणजे होतं. अशा ह्या भाग्यवान म्हणजे ह्या माताजी आहेत. एखादा संकल्प केला, प्राण गेला तरी तो पूर्णतः देणार. विलक्षण त्याग, प्रेम, उत्साह, कळकळ बघून अनेकांची जीवने बदललेली अशा प्रकारच्या या भारतीय प्राणा भक्त ज्या आहेत त्यांना मी नमस्कार करते. आणि आपण पुढे बघूया. भक्ताची व्याख्या समर्थांनी केली आहे की विभक्त नाही तो भक्त. जो स्वतःला व भगवंताला ओळखतो तो भक्त. मी कोण, देव कोण या चारही देहाचं निरसन जो करतो तो भक्त. आत्मनिवेदन, विवेक प्रलय हा जो मागे भाग घेऊन गेलाय तोच सगळा इथे परत सांगितलाय. खरा भक्त म्हणजे भगवंताचा दास. तोही ईश्वरासारखा पतित पावन असतो. दुःखी कष्टी लोकांचं क्लेश दूर तो करतो. आणि म्हणून मी त्या भारतीय प्राणांचं उदाहरण सांगितलं. त्या स्वतः नर्स होत्या आणि नर्स असून त्यांनी खूप त्यावेळेला दुःखी आणि लोकांना खूप त्यांनी मदत केलेली आहे. हा जो चौथा समास आहे त्याचं नाव विवेक वैराग्य निरूपण. या दशकाचं नावही विवेक वैराग्य. विवेक म्हणजे निवड आणि वैराग्य म्हणजे नावड. विवेक म्हणजे भगवंताची निवड आणि वैराग्य म्हणजे दृश्य जगाची विषयांची नावड. चांगलं काय, वाईट काय, सार काय, असार काय, शाश्वत काय, अशाश्वत काय हे निवडणं म्हणजे विवेक. आता मला प्रपंच नको, विषय नको असं वाटणं म्हणजे वैराग्य. प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, विवेक ही मोठी शक्ती आहे. चालताना जसे 2 पाय लागतात, रथाला जशी 2 चाकं असतात, त्याप्रमाणे साधना करताना साधकाला विवेक आणि वैराग्याची खूप गरज आहे. महद्भाग्य म्हणजे नरदेहाचं सार्थक करणं या शब्दाने समासाची समर्थाने सुरुवात केली. महद्भाग्य हाताशी आले परी भोगूनही जाणीतले, तैसे वैराग्य उत्पन्न झाले तरी विवेक नाही. आणि शेवटची ओवी जी आहे 20वी त्यात समर्थ म्हणतायत, म्हणून विवेक आणि वैराग्य तेची जाणावे महद्भाग्य, रामदास म्हणे योग्य साधू जाणती. म्हणून वैराग्य जे आहे हे एखाद्या माणसाला वैराग्य येणं म्हणजे भाग्याचं लक्षण आहे. नुसतं वरवर वैराग्याचे कपडे घालून वैराग्य येत नाही, तर मनापासून ती विरक्ती आली पाहिजे. आणि अशा प्रकारे जसं आपण कुंभमेळ्यामध्ये आपण खूप वैराग्यशील साधू पाहतो, पण त्यांच्याकडे विवेक असतो का हा मात्र जरा संशयच वाटतोय. म्हणून 6व्या आणि 7व्या समर्थ म्हणतायत, विवेकविण वैराग्य केले तरी अविवेके अनर्थी घातले, अवघे व्यर्थची गेले दोहीकडे, ना प्रपंच ना परमार्थ, अवघे जिणेचे झाले व्यर्थ, अविवेके अनर्थ ऐसा केला. म्हणून दोघांचीही गरज आहे असं आपल्याला समर्थ इथे ठामेपणे सांगतायत. बघा, ज्याच्याकडे विवेक असतो पण त्याच्याकडे वैराग्य नसतं, तो कसा असतो, तो शीघ्रकोपी वृक्ष हेकेकोर असतो. ओवी 18 ते 11 मध्ये विवेक आहे पण वैराग्य नाही, याचे दुष्परिणाम समर्थ सांगतायत. काही उत्तम वक्ते तत्वज्ञानावर छान बोलतात, पण वैराग्य नसल्यामुळे दंभ असतो आणि पैशाच्या मागे धावतात. लोकेशना वित्तेशना खूप असते. ओवी 12 ते 20 समर्थांनी विवेक आणि वैराग्याचा सुमधुर समन्वय सांगितलेला आहे. दृश्याची, व्यक्ती, वस्तू बद्दलची जेव्हा आसक्ती मुळातून क्षीण झाली की खरा विवेक आणि म्हणजे विवेक प्रधान आणि वैराग्य होते. म्हणजे दृश्यावरती प्रेम करता करता एकदा लक्षात आलं की दृश्य सगळं अशाश्वत आहे, न टिकणार आहे, की माणसाला मग असं वाटतं की आता हे आपलं पुरे झालं. आणि पुरे झालं हे जेव्हा मनामध्ये येतं तोच असतो वैराग्य. बघा, बोलण्या चालण्यामध्ये एकवाक्य तर असते ह्या दोघांकडेही. त्याच्याकडे आकृष्ट होतात असे भाग्यशाली साधू नेते येत असतात. समाजाचे खऱ्या अर्थाने प्रबोधन करतात. उत्तम विवेक, प्रखर वैराग्य, अनुभवाचे ब्रह्मज्ञान, आचारशीलता, परोपकार या गुणांनी संपन्न लोकनेतेच समाजाचे प्रबोधन करतात. उदाहरण द्यायचं तर आनंदराव आठवले गोरठ्याचे. आनंदराव आठवलेंनी स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर होते. त्यांनी उत्तम प्रपंच तर केलाच, पण त्यांनी 70 वर्षाच्या पुढे आणि त्यांनी संन्यास घेतला, म्हणजे परमार्थही उत्तम केला, जीवन उत्तमपणे जगले. एकदा मी गोठ्याला त्यांनी देह ठेवल्यावर त्यांच्या ज्या सौभाग्यवती होत्या त्यांना बहुतेक जीजी माय म्हणतात, मला पक्क आठवत नाही आहे, त्यांच्याशी मी खूप गप्पा मारल्या आणि त्यांच्याकडनं ह्या आप्पांबद्दल खूप जाणून घेतलं. जेव्हा हे संन्यास घ्यायचा ठरवला तेव्हा आपल्या हाताने सगळ्या गोष्टी वाटून टाकल्या, संन्यास घेतला आणि बायकोला म्हणाले, आता मी जेव्हा परत गोठ्याला येईल तेव्हा तुझा माझा संबंध संपलेला असेल, तू माझ्यासमोर यायचं नाहीस, तू माझ्याशी बोलायचं नाहीस, अशी पूर्ण विरक्ती घेतली. अशा या आनंदराव आठवलेंना आपण नमस्कार करूया आणि पुढच्या समासाकडे वळूया. समास 5वा आत्मनिवेदन.
पहिल्या 10 ओव्यामध्ये समर्थाने एका रेषेला आकार देऊन अक्षरं, मग पुढे वाक्य, मग त्या वाक्याचं पान, पानाचा अध्याय, अध्यायाचा ग्रंथ तयार होतो असं आपल्या समर्थ सांगते. रेखेचे गुंडाळे केले, मातृकाक्षरी शब्द झाले, शब्द मिळवून आले लोक श्लोक गद्य प्रबंध, वेदशास्त्र पुराणे, नाना काव्य निरूपणे, ग्रंथभेद अनुवादने किती म्हणून, म्हणजे एका रेषेपासून अनेक ग्रंथ कसे तयार होतात हे समर्थाने आपल्याला इथे सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे अनेकत्वामध्ये एकत्व शोधणं, विविधतेमध्ये ऐक्य साधणं हे हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे. हा सगळा भाग या आत्मनिवेदनामध्ये आपल्याला समर्थ सांगतायत. आत्मनिवेदनाचे 3 टप्पे समर्थ सांगतायत. पहिलं, जड आत्मनिवेदन. आपल्या वाट्याला आलेल्या वस्तू, व्यक्ती, त्याचा त्याग करणं, हे सर्व भगवंताच्या कृपेनं मला मिळाले ते त्याला परत देणं, हे झालं जड आत्मनिवेदन. दुसरं, चंचल आत्मनिवेदन. माझ्यात व जीवसृष्टीत एक चैतन्य विलसत आहे, तो परमात्माचा अंश आहे हे जाणणं, हे चंचल आत्मनिवेदन. आणि निश्चळ आत्मनिवेदन म्हणजे वरील 2 आत्मनिवेदनाच्या अभ्यासाने साधकाला पक्क समजतं की या जगात परब्रह्माशिवाय काहीही नाही. इथे सर्वांच्या लक्षात आले असेल की तिन्ही प्रकारात मात्र मीच विसर्जन आवश्यक आहे. जड आत्मनिवेदनामध्ये वस्तूंचं आकर्षण संपलं, चंचळामध्ये व्यक्तीचं आकर्षण संपलं, आणि तिसऱ्या म्हणजे निश्चळ आत्मनिवेदनामध्ये व्यक्तिमत्वाचं आकर्षण संपलं. मी कोणीतरी मोठा आहे, मी कर्तृत्ववान आहे, हे हे कधी लक्षात येतं? हे जेव्हा म्हणजे परब्रह्म सगळ्यात श्रेष्ठ आहे जेव्हा लक्षात येतं, तेव्हा आता माझं जे मोठेपण आहे ते आपोआप गळून पडतं. म्हणून एकमेवा द्वितीय परब्रह्म तेवढं खरं, हा झालं निश्चळ आत्मनिवेदन. त्याचं सुंदर उदाहरण मी आता एक परवा पुस्तक वाचलं, त्याचं तुम्हाला सांगते. म्हणजे आत्ताच मी तुम्हाला त्या आनंदराव आठवल्यांचं, म्हणजे जे गोरठ्याचे होते ज्यांना आप्पा म्हणायचे, आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगते आठवण. परमपूज्य आठवल्यांच्या चरित्रातील शेवटचा प्रसंग खूप बोलका आहे. निर्वाणापूर्वी त्यांनी, कारण ते उत्तर काशी, त्यांना आपल्या हिंदू धर्मामध्ये जाज्वल्य प्रेम होतं, पण त्यांच्यात सगळ्यात लाडक्या नद्या म्हणजे 2, एक गोदावरी आणि दुसरी गंगा. त्यांनी गोदावरीला तर प्रदक्षिणाच घातली होती, आणि गंगेच्या किनारी आपल्याला मरण यावं, पहा आजच्या काळातले ते इच्छामरणी भीष्म म्हणा ना, त्यांनी मरणाच्या पूर्वी मी कधी जाणार हे सांगून ठेवलं होतं. त्या एकादशीला बरोबर त्यांनी आपल्या जायच्या पूर्वी तयारी केली. त्यांनी सगळ्या जवळच्या वस्तू सर्व आपल्या वाटून टाकल्या. कोणाकोणाला वाटल्या? गोठ्याच्या लोकांना, पंढरपूरच्या लोकांना पाठवून दिल्या, आणि आपण पूर्णपणे मोकळे झाले. हे झालं जड आत्मनिवेदन. अंतःचक्षूसमोर उभ्या असलेल्या नारायणासमोर बसून स्वतःतील सूक्ष्म चैतन्य त्याच्यात विलीन केलं, हे झालं चंचल आत्मनिवेदन. हे सगळं उत्तर काशीच्या गोष्टी सांगते बरं का. कारण त्यांना गंगेच्या जवळ त्यांचा देह त्यांना समर्पित गंगेला करायचा होता. महासमाधीनंतर उत्तर काशीला त्यांची अभूतपूर्व आणि महायात्रा निघाली. वाटेत विश्वेश्वराचं मंदिरासमोर त्यांनी देह ठेवला होता बरं का, लक्षात ठेवा. आणि बसलेल्या स्थितीमध्ये असताना जेव्हा ते विश्वेश्वरासमोर आले तेव्हा त्यांची मान झुकली. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. ते झालं निश्चळ आत्मनिवेदन. दुसरी तुम्हाला पुढची गोष्ट सांगते. या संन्यासी लोकांना एका म्हणजे बंद पेटीमध्ये बंद करतात, असं त्यांना एका बंद पेटीत बंद केलं, आणि त्यांना असं पण ती पेटी बांधून टाकली, आणि त्यांच्या ह्याच्यावरती मोठे मोठे दगड ठेवले, आणि ती गंगेमध्ये समर्पित केल्यानंतर थोडी पुढे गेल्यावर सगळे त्यांचे भक्तगण गंगेच्या किनाऱ्यावरती त्यांचं ती पेटी वाहणं बघत असताना एक आश्चर्य घडलं. ती गंगे एवढे मोठे दगड ठेवलेले आहे, त्यांना बांधलेलं आहे दोऱ्यांनी, तरी पण ती पेटी उघडली, त्यातून ते बाहेर पडले आणि गंगेला समर्पित झाले. जन्मभर तिच्यावर प्रेम केलं, तिला शेवटी त्यांनी आपला देह समर्पित केला. ह्या काळातला खरं म्हणजे हा चमत्कारच आहे. अशा या आनंदराव आठवल्यांना आपण सगळ्यांनी नमस्कार करूया, आणि 6व्या समासाला आपण सुरुवात करूया. सृष्टी क्रम निरूपण. पहिल्या ओव्यात ब्रह्माचं वर्णन केलं आहे, ते आपण बघूया. ब्रह्म निर्मळ निश्चळ शाश्वत सार अमळ विमळ अवकाश घन पोकळ गगन ऐसे, तयास करणे ना भरणे, तयास जन्म ना मरणे, तेथे जाणणे ना नेणणे शून्यातीत, ते रसेना ना खचेना, ते होयना ना जायेना, मायातीत निरंजना पारची नाही. अशा प्रकारचं सुंदर वर्णन समर्थ ब्रह्माचं करतायत. ओवी 4 ते 17 मध्ये सृष्टी कशी निर्माण झाली
याचं वर्णन आहे. तर 18 आणि 19 ह्याच्यामध्ये सृष्टीचा संहार समर्थ सांगतायत. जे जे उदयाला येतं ते तर सगळं नष्ट होणारे हा भाग सांगतायत. म्हणजे काय कसा बघा, ऐसा झाला आकार येण्याचे न्याय संहार सारासार विचार यास बोली दे. जे जे जेथून निर्माण झाले ते ते तेथेच निमाले येण्याचे न्याय संहारले महाप्रळये. हा सृष्टीचा खेळ आहे. जशी लहान मुलं खेळ मांडतात, त्यात रमतात, त्यांना भान राहत नाही, कंटाळा आला की त्या भांडणानंतर सर्व खेळ गुंडाळून ठेवतात. आपण जेव्हा समुद्राच्या किनाऱ्यावर जातो तेव्हा लहान मुलं सुंदर सुंदर घरं करतात, किल्ले बांधतात, त्याच्यामध्ये रमतात. जवळ जवळ जाऊन तिकडनं काय आणतात, तर शंख शिंपले आणतात. पण संध्याकाळची वेळ झाली की सर्व खेळ गुंडाळून ठेवतात आणि धावत धावत परत येतात. तसंच हे आपलं जीवन हे दीर्घ स्वप्न असल्याप्रमाणे ती प्रक्रिया सृष्टीच्या उत्पत्ती लयाची आहे. समर्थ म्हणतात, आपले खरंच अस्तित्व काय आहे हे विसरून दृश्यात किंवा संसारात अडकून पडतो आणि त्यांना कोण बाहेर काढणार. जो उपाधीचा शेवट पावेल त्यास भ्रम ऐसे वाटेल, जो उपाधीमध्ये अडकेल त्यास काढिता कवण. समर्थ इथे सांगतात की परब्रह्माच्या अनुसंधानात राहावे. अशी साधना पुस्तकं वाचून पुस्तकी ज्ञानाने आपल्याला काही ज्ञान होणार नाही. मग गुरुमुख श्रवण हवं. एक देव एक भाव ठेवून साधना करावी. आणि असा मार्मिक प्रश्न समर्थांनी सगळ्यात शेवटच्या ओवीमध्ये विचारलाय. जो बहुतांच्या बोले लागला तो नेमस्त जाणावा बुडाला, एक साहेब नसता कोणाला मुशारा म्हणा मागावा. पुस्तक ज्ञाने निश्चय धरणे तरी गुरु कासया करणे, या कारणे विवरणे आपल्या प्रत्यये. अशा प्रकारे गुरुचं महत्त्व सांगून समर्थांनी हा 6वा समास संपवलाय. समास 7वा, विषय त्याग. पहिल्या 5-6 ओव्या एका महत्त्वाच्या प्रश्नाने आणि सर्वांनी समर्थांनी सुरुवात केली आहे. समर्थ म्हणतायत ह्या 7व्या ह्याच्यामध्ये आणि पहिल्या ओव्या समर्थ म्हणतायत, न्यायनिष्ठुर बोलणे बहुतांस वाटे कंटाळवाणे, मळमळ करता जेवणे विहित नव्हे. बहुत विषयी निंदिले आणि तेची सेवित गेले, विषय त्यागे देह चाले हे तो घडेना. बोलणे एक चालणे एक याचे नाव ही न विवेक, येणे करता सकळ लोक हसो लागती. विषय त्यागे विण तो काही, परलोक तो प्राप्त नाही, ऐसे बोलणे सर्व ठाई बरे पहा. या 5-6 ओव्या एका महत्त्वाच्या प्रश्नाने सुरुवात करतायत. इंद्रिय सुखाचा संपूर्ण त्याग केल्याशिवाय परमार्थ साधत नाही हे सर्वजण म्हणतायत. मग प्रापंचिकाला परमार्थ कसा साधणार. विषय त्यागाशिवाय परमार्थ नाही, पण विषय सेवनाशिवाय देह टिकत नाही. आणि ह्याचं अचूक उत्तर समर्थ 27 ओवीत सांगतायत. सबळ विषय त्यागणे, शुद्ध कार्यकारण घेणे, विषय त्यागाची लक्षणे ओळखा ऐसी. विषय म्हणजे विषुणवंती आत्मानाम इति विषयाः. आत्म्याला बांधणारा हा तो विषय. मुळात आत्मा हा साक्षी दृश्य असीम आहे, पण अनात्मा म्हणजे प्रपंच विषय त्याला बंधनात टाकते, गुंतवते. बुद्धीच्या उपाधीमुळे स्वतःला करता भोगता समजतो. करता भोगता मानणे हे संसाराचे लक्षण आहे. निसंग आत्म्याला जो संसारी बनवतो त्याला विषय म्हणतात. हा विषय 2 प्रकारचे असतात. एक जीवनाविषयक विषय आणि चैनीच्या वस्तू तो पण विषय. ज्ञानी अज्ञानी सर्वांना जेवण तर लागतंच. जरी अज्ञानी असला त्याला तर जेवण आवश्यकच आहे, पण म्हणून काही ज्ञानी उपाशी राहत नाही, त्यालाही जेवण हवं. चटकमटक खाणे ही वासना आहे, पण उदर भरणं न हे जाणीजे हे यज्ञकर्म आहे. म्हणून तो ज्ञानी असतो तो पोट भरण्यापुरतंच जेवतो. मला हेच हवं तेच हवं असं म्हणत राहत नाही. पहा, थोडंफार मनोरंजन प्रत्येकाला आवश्यक आहे, पण त्याचा अतिरेक नसावा असं समर्थ म्हणतायत. म्हणजे बघा, वैराग्यापते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य, वैराग्य नसता योग्य परमार्थ नव्हे. आता पूर्वी आपल्याला क्रिकेटची मॅच आवडायची. एका विशिष्ट वयापर्यंत ठीक आहे, पण 70 ओलांडली आणि तरीही हा सगळं आपला देवधर्म सोडून आणि बसला आपला मॅच बघत, ते समर्थांना मान्य नाही. प्रत्ययज्ञानी वीतरागी, विवेक बळे सकळ त्यागी, तो जाणीजे महायोगी ईश्वरी पुरुष. म्हणून कधी काय करायचं आणि कधी काय सोडायचं ह्याला अत्यंत महत्त्व आहे. म्हणून विरक्ती जी आहे ती हळूहळू माणसाने त्याच्यातलं लक्ष काढून, संसारातलं लक्ष काढून हळूहळू भगवंताकडे लक्ष लावायला पाहिजे. पुढे समर्थांनी वैराग्याचे महात्म्य सांगितले आहे. ज्याला उपजत वैराग्य झाले तो भाग्यवान. काही लोक इतके दुष्ट असतात, स्वभावाचे असतात
की जे मला सुख मिळालं नाही, जे जे मला खायला मिळालं नाही, जे मला यायला मिळालं नाही ते इतरांनाही मिळता कामा नये, अशा प्रकारचा स्वभाव असतो. हा स्वभाव फार वाईट. वैराग्य हा स्वभाव असावा, विषय सेवन हा अभिनय असावा. मनाने विषय चिंतनाचा त्याग करावा. विषय सेवनापेक्षा विषय चिंतन जास्त धोक्याचं आहे, असं आपल्याला समर्थ म्हणतायत. म्हणून तिसऱ्या ओळीमध्ये समर्थ म्हणतायत की जो जे सब बोलतो तसंच जो वागतो तो सगळ्यात शहाणा. सृष्टीच्या उत्पत्ती लयाची समर्थाने ह्या इथे पुन्हा आणि गोष्ट सांगितलेली आहे. आपले खरे अस्तित्व काय आहे हे विसरून दृश्यामध्ये किंवा संसारामध्ये अडकून पडता कामा नये, असा सुंदर उपदेश समर्थ इथे आपल्याला ह्या 7व्या समासामध्ये करत आहेत. ही जी 34वी ओवी आहे, ही 34वी ओवी समर्थ आपल्याला सांगतायत. अरे हे सगळं चुकलंय माझं. मनाने विषय चिंतनाचा त्याग करावा. विषय सेवनापेक्षा विषय चिंतन जास्त. चुकून मी हे 2दा म्हटलं बरं का, बायकोनं मला क्षमा करा. विषय सेवनाकडे ओढणाऱ्या इंद्रियांचं दमन आणि भोगाचा अतिरेक याचा सुवर्ण मध्य प्रापंचिकाने साधला तर साधनेत बाधा येणार नाही, अशी ग्वाही समर्थ इथे आपल्याला देत आहेत. म्हणजेच थोडक्यात बोलायचं तर अति सर्वत्र वर्जयेत, असं सांगून हा 7वा समास विषय त्याग हा समर्थाने संपवलाय. 8वा जो समास आहे काळ निरूपण. समर्थ या समासामध्ये एक मौलिक सूत्र सांगतायत. काळाचा संबंध हा रूपाशी आहे. परब्रह्म रूपातीत काळातीत आहे, अभंग आहे. सूर्याच्या गतीवरून काळाची गणना होते. ओवी 6 ते 8 कालगणना समर्थ ह्या 8व्या समासामध्ये आपल्याला सांगत आहेत. सूर्याकरता विलंब कळे, गणना सकाळांची आकळे. पळापासून निवळे युगपर्यंत, पळ घटिका प्रहर दिवस, अहोरात्र पक्षमास, षड्मासवरी युगास ठाव झाला. अशा ह्या 2 ओव्यामध्ये आपल्याला कालगणना समर्थ सांगतायत. दृश्य वस्तू काळाच्या मोजमापाची येतात. ओव्या वाचताना समर्थ किती विज्ञाननिष्ठ होते व त्यांची निरीक्षण शक्ती किती अफाट होती हे आपल्याला लक्षात येते. सूर्याकरता विलंब कळे, गणना सकाळांची आकळे, पळापासून निवळे युगपर्यंत असे काळाचे 22 प्रकार इथे समर्थाने सांगितलेले आहेत. उदाहरणार्थ पावसाळा, उन्हाळा, सुकाळ, दुष्काळ वगैरे. साधकाने कुठल्याही आकारात रूपात न अडकता निराकार निश्चळ परब्रह्माचे चिंतन करावे. भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. धन दौलत घर दार मुलं बाळं इत्यादी सर्व इथेच ठेवून जायचं आहे, बरोबर आपल्या काहीही न्यायचं नाही आहे, हे समर्थ आपल्याला 28व्या ओवीत सांगतायत. समर्थ म्हणतायत येथील येथे अवघेच राहते, ऐसे प्रत्ययास येते, कोण काय घेऊन राहते सांगा नका. या ठिकाणी मला एक गोष्ट आठवते. एक कंजूस व्यापारी होता आणि त्याला 4 मुलं होती. तो इतका कंजूस होता की धोतर पण 10 वेळा शिवून आणि गाठी मारून घालायचा. अमाप पैसा होता. आता ह्या कंजूस मांडणाकडनं हा सगळा पैसा सगळ्यांना दान द्यावा, सगळ्यांनी मिळून खावा असं ह्या मुलांना खूप वाटायचं. काय करावं काही कळेना. एक दिवशी काय झालं, त्या गावामध्ये एक संत येतात आणि म्हणून ह्या मुलाने ठरवलं या संताला आपल्या घरी बोलवावं. आणि संतांच्या बोलण्यावरती हा कंजूस व्यापारी खुश झाला. म्हणाला राहा आता आमच्याकडे. 4-5 दिवस तो कंजूस व्यापाऱ्यांकडे हा संत राहिले. आणि एक दिवशी सकाळी उठले ते म्हणाले मला काल एक स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये मी गंमत पाहिली. काय पाहिली? अहो तुमचे आजोबा मला दिसले. अच्छा, मग आजोबा काय म्हणाले? आजोबा म्हणाले की त्या माझ्या नातवाला सांगा जेव्हा तू वर येशील ना तेव्हा येताना एक लहान सुई घेऊ दे. कारण काय की इथे सगळ्यांचे कपडे खूप फाटतायत, ते मला शिवायचे. तेव्हा तो हसायला लागला. अहो काय तुम्ही स्वतःला संत म्हणता आणि तुम्हाला एवढं गोष्ट माहीत नाही? तुम्ही कधी आपण बरोबर वरती नेऊ शकतो का? मी सुई कशी देणार? मग ते हसले संत. ते म्हणाले मला तुम्हाला हेच सांगायचं आहे. लगेच व्यापारी म्हणजे अंतर्मुख झाले, लक्षात आलं आणि त्या व्यापाऱ्यांनी सगळं जे आपलं धन दौलत ते वाटून टाकलं. समर्थ आपल्याला 28व्या ओवीत हेच सांगताय की इथे आपल्याला बरोबर काही नेता येत नाही, मग आपल्या हाताने वाटण्यात फार मजा आहे. शेवटच्या 10 ओव्यामध्ये आणि मौलिक उपदेश आपल्याला समर्थ करतायत. सर्व प्राणी मात्रांचे मूळ एक, ध्येय एक, गंतव्य एक हे जाणून प्रपंच करत करत परमार्थ केला पाहिजे. जन्माला येऊन भगवंताची प्राप्ती हाच अलभ्य लाभ आहे. प्रपंच तर केला पाहिजेच, पण फक्त प्रपंचच करता कामा नये, थोडा परमार्थही केला पाहिजे.
सुंदर ओवीने समर्थ शेवट करताय. हाट भरला संसाराचा, नफा पाहावा देवाचा, तरीत या कष्टाचा पर्याय होईल. म्हणजे बघा की हा सुंदर हाट म्हणजे हा संसाराचा हा बाजार भरलाय. त्या बाजारामध्ये न अडकता, त्या भूलभुलैयात न अडकता आपण काय केलं पाहिजे, तर देवाचा नफा करून घ्यावा. म्हणजे आपल्या केलेल्या कष्टाचा मोबदला मिळतो आणि त्या जीवनाचं खरं सार्थक होतं. 9वा समास जो आहे हा यज्ञ निरूपण. एका करंट्या माणसाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे हा समास आहे. 1 ते 4 ओव्यामध्ये समर्थ ज्यांनी प्रश्न विचारलाय. दुर्बळ नाचारी ओढग्रस्त, आळसी खादाड ऋणग्रस्त, मूर्खपणे अवघे व्यस्त, काहीच नाही. खाया नाही, जेवाया नाही, लेया नाही, नेसाया नाही, अंथराया नाही, पांघराया नाही, कोपट नाही, अभागी, सोरे नाही, धायरे नाही, इष्ट नाही, मित्र नाही, पाहता कुठे ओळखी नाही, आश्रय वीण परदेशी, तेणे कैसे करावे, काय जीवेसे धरावे, वाचावे की मरावे, कोण्या प्रकारे, अशा त्या करंट्या माणसाने समर्थांना प्रश्न विचारलाय आणि समर्थ ह्याला उत्तर देत आहेत. याचे उत्तर म्हणजे समर्थांची ठामपणे प्रयत्नवादाचा पुरस्कार समर्थांनी या उत्तरात केलेला आहे. आपल्या प्रयत्नाने मनुष्य प्रारब्धावरही मात करू शकतो. सत्कर्माची पुण्याई वाढवून जीवनाला हवा तो आकार देऊ शकतो. यासाठी मात्र आळस आणि दुश्चितपणा सोडावा. सावधानता, दक्षता बाळगावी. दीर्घ प्रयत्न मात्र आवश्यक आहे. दिनचर्या पुन्हा इथे एकदा सांगतायत. लवकर उठावं, भगवत स्मरण करावं, स्वाध्याय करावा, आपले कपडे आपणच धुवावेत, आपला व्यवसाय आपण उत्तम तऱ्हेने खबरदारीने करावा, अक्षर सुंदर, वाचणं सुंदर, बोलणं सुंदर असावं, नीतीची मर्यादा पाळावी, इच्छाशक्ती प्रबळ असेल तर भोवतालच्या परिस्थितीवर निश्चित मात करेल. अशी आपल्याकडे खूप उदाहरणं आहे. खेळताना पाय मोडला तर आर्टिफिशियल पाय लावून पण तरीही ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवलेलं आपण पाहिलंच आहे. एक आंधळा होता तो एव्हरेस्टवर चढून गेला आणि त्याने तिथे जाऊन झेंडा लावला. महात्मा गांधी, टिळक हे प्रयत्नवादाचे पुतळे आहेत. महंताने कथा कीर्तन कसे करावे याचे मार्गदर्शन समोर ह्या समासात करतायत. सावधानता, दीर्घ प्रयत्न, सुंदर दिनचर्या, माणसांची योग्य पारख, आत्मविश्वास, उत्तम श्रवण मनन चिंतन, मधुर भाषण, निर्मळ अंतःकरण, भक्ती, ज्ञान, वैराग्य अंगी बाळगणं इत्यादी अनेक सद्गुणांचा अभ्यास केल्याने माणसाचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. हे 25 आणि 26 ओव्यामध्ये आपल्याला समर्थ समजावून सांगतायत. ऐसे न करावे सर्वथा, जनास पाऊ नये व्यथा, हृदयी चिंतावे समर्था, रघुनाथ जीसी, उदास वृत्तीस मानवे जन, विशेष कथा निरूपण, राम कथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. अशा प्रकारे समर्थ सांगतायत की समर्थांचे जे सद्गुरू म्हणजे श्रीराम या चरित्राचं गायन संकीर्तन करून ब्रह्मांडाच्या पलीकडे न्यावं असं समर्थ म्हणतायत. करंट्याला ते म्हणतात, करंट्या तू तुझे करंटपणे सोड, सदैव हो. यासाठी कुशाग्र बुद्धीची आवश्यकता आहे आणि त्यामुळे तुला गगनालाही गवसणी घालता येईल असा सुंदर उपदेश समर्थांनी त्या करंट्या माणसाला केलेला आहे. 10वा समास हा त्याचं नाव आहे उत्तम पुरुष निरूपण. आदरणीय सुनीलदादा चिंचोळकरांच्या मते या समासाचे सर्व भाषांमध्ये भाषांतर व्हावं आणि त्याचा अभ्यासक्रमात अंतर्भाव व्हावा. मुळात म्हणजे हा समास सगळ्यांनी मुळापासून वाचावा आणि नित्य वाचनात ठेवावा. हल्ली लाईफ मॅनेजमेंट, आत्मविकास, संपूर्ण मानवी जीवनाचे प्रबंधन इत्यादी विषयांवर खूप ठिकाणी शिबिरे होत असतात. या समासामध्ये व्यक्तिमत्व विकासाचा परमोच्च आविष्कार या उत्तम पुरुष समासात केलेला आहे. दासबोधात उत्तम पुरुषाची लक्षणं ह्या 2 समासामध्ये समर्थ सांगतायत. हा जो समास 12वा दशक 10वा समास आणि पुढे 18वा दशक 6वा समास. 12व्या दशक 10व्या समासात समर्थांनी स्वतःचेच आत्मचरित्र लिहिले की काय असं वाटावं असा हा समास आहे. आणि पुढे 18वा दशक 6वा समास शिवरायांच्या गुणवर्णनाचा आहे. अफजल खानाचा वध झाल्यानंतर आणि काय काय घडले हे सगळं त्या समासामध्ये लिहिलं आहे. विवेक आणि वैराग्य संपन्न अशी उत्तम पुरुषांची जोडीचे वर्णन या समासामध्ये आढळतं. उत्तम पुरुषाने समाजाचे नेतृत्व करावे व आपल्यातील सद्गुण समाजाला शिकवावेत. उत्तम पुरुष हा आत्मज्ञानीच हवा. प्रखर वैराग्य हवं, गोड वाणी हवी, पुष्कळांना त्यांनी सुखी करावं. 18वी आणि 19वी ओळी म्हणजे ओवीमध्ये समर्थ आपल्याला हेच सांगतायत. स्वये आपण कष्टावे, बहुतांते शोषित जावे, जिजोन कीर्तीस उरवावे नाना प्रकारे. कीर्ती पाहो जाता सुख नाही,
सुख पाहता कीर्ती नाही, विचारे विण कोठेच नाही समाधान. म्हणजे आपल्याला जर कीर्ती मिळावी म्हणून तुम्ही जर का लोकांसाठी काम कराल तर तुम्हाला कीर्ती तर मिळणार नाहीत, पण तुम्हाला आनंदही मिळणार नाहीत. आज आपण अनेक लोक असे आज बघतोय की या कोरोनाच्या वेळेला आणि लोक कोणालाही न कळत किंवा कोणा कीर्ती मिळावी म्हणून काम न करता खरोखर त्या पेशंटबद्दल आणि काय वाटतंय की कीव येते काळजी वाटते म्हणून काम करतायत, आणि अशा लोकांना आपोआप कीर्ती मिळते. अशाच प्रकारचा उपदेश आपल्याला समर्थ इथे करतायत. खूप कष्ट करावेत पण कीर्तीची अभिलाषा नसावी. 20व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, परांतरास न लाभावा ढका, कदापि पडो ने जावा चुका, क्षमाशीळ तयाच्या चुका हाती. जरा म्हणजे जेव्हा माणूस बोलतो तेव्हा बोलताना इतकी काळजी घ्यावी की दुसऱ्याच्या अंतःकरणाला त्याने दुखवू नये, क्षमाशील असावं. बघा, ॲक्शन हॅज रिॲक्शन हे तत्व आहे. चेंडू आपण जोऱ्याने भिंतीवर मारला की तो उसवून आपल्याकडे परत येतो. हे जर आपल्याला माहिती आहे तर मग लक्षात ठेवा, पेरीले ते उगवते आणि बोलण्यासारखे उत्तर येते. आपण जे पेरू तेच आपल्याला मिळणार ना. आता मी जर कारल्याचं बी पेरलं आणि मला जर म्हणजे मी आंब्याची वाट पाहिली तर मला आंबे मिळतील का हो? कारल्याच्या झाडाला कारलीच मिळणार, बोलण्यासारखंच उत्तर येणार. अरे म्हटलं तर का रे, आहो म्हटलं तर का हो. एकदा मी रस्त्याने जात होते आणि एक स्त्री आणखीन एक रिक्षेवाला, ह्या दोघांचा संवाद सुरू होता. मी सहज कौतुकाने ऐकत उभी राहिले, काय बरं बोलतायत. तेव्हा तो म्हणाला की बाई म्हणे, जरी मी तुमच्यासारखा श्रीमंत नसेल तरी सुद्धा मी प्रामाणिकपणे काम करून आणि रिक्षा चालवते. तुम्ही मला अरे का म्हटलं तर तर ती माझी मग काय म्हणायचं. अहो म्हणे, मलाही मान सन्मान द्या. नंतर मी विचार केला, खरंच आहे, गरीब आहे म्हणून काय त्याला कसंही म्हणायचं का. समर्थ आपल्याला इथे हेच सांगतायत की सगळ्यांना तुम्ही काय द्या तर मान द्या. सर्वांनी आपल्याशी गोड बोलायला वाटत असेल तर आपणही सगळ्यांशी गोडच बोलले पाहिजे. कठीण शब्द वाईट वाटते हे तो प्रत्ययास येते, तरी मग वाईट बोलावे ते काय निमित्त. आपणासच मोठा घेतला तेणे कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला राख बजावे. एखाद्याने जर आपला चिमटा घेतला तर आपण किती कळवतो. मग आपण चिमटा म्हणजे अगदी म्हणजे ह्यानी चिमटा घेतला पाहिजे असं नाही, पण जे अपशब्द बोलतात ते चिमट्यासारखे नसतात. म्हणून आपणास घात करी कोणी, जे दुसऱ्याचं दुःख करी ते अपवित्र वैखरी. आपणास घात करी कोणी एक प्रसंगे, पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त. म्हणून असं बोलावं की ज्याने दुसऱ्यांच्या हृदयाला आनंद मिळेल. पटकन कोणाचाही अपमान व्हावा असं बोलू नका, असं आपल्याला समर्थ सांगतायत. म्हणजे आपणही बोलू नका, पण जे लोकसंग्रह करतायत, जे लोकनेते आहेत त्यांनी मात्र ह्याची काळजी घ्यायला पाहिजे. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कठोर वाणी ही अज्ञानाची लक्षणं आहेत. ती मात्र आपण टाळली पाहिजे, त्यापासून दूर राहावं. समर्थांचा ज्ञानीपुरुष हा व्यवहारात प्रयत्नशील असतो, वेळेचा सदुपयोग करतो, वृत्तीने शांत सहनशील असतो, चारित्र्य संपन्न असतो, विशुद्ध मनाचा असल्याने त्याचा लोकसंग्रह यशस्वी होतो. अशाने समाजरूपी जगदीश त्याच्यावर प्रसन्न होतो. मान सन्मानाची त्याला अपेक्षा नसते. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं सादर व्हावे, अशा प्रकारचा सुंदर उपदेश समर्थ आपल्याला करतायत. कितीतरी उत्तमोत्तम ओव्या ह्या समासात आहेत. खरं म्हणजे ह्या ओव्या तर तरुणांनी पाठ कराव्या, समोर लिहून ठेवाव्या. राखावी बहुतांची अंतरे सांगणारा हा संपूर्ण समास प्रत्येकाने वाचावा, अभ्यास करावा आणि त्याचं चिंतन मनन करावं. अशा प्रकारे आमच्या अंगीसुद्धा उत्तम लक्षणे यावीत आणि नीटनेटका प्रपंच आणि परमार्थ करून जीवन आमचं उदात्त व्हावं, एवढीच प्रार्थना आपण समर्थांपाशी करूया आणि आजचा जो दशक आहे हा इथे संपूया. जय जय रघुवीर समर्थ.